या ठिकाणी माझी भगिनी रश्मिता पोपेटा या ठिकाणी आपल्या सभोवताली जे विमानतळ होतंय त्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव मिळालंच पाहिजे या भूमिकेतून उपोषणासाठी बसलेली आहे। आजचा उपोषणाचा तिसरा दिवस। खरं तर या ठिकाणी एक शोकांतिका बोलावी लागेल। या भगिनीचं विशेष कौतुक करावं तेवढं कमी आहे, पण 24 तारखेला या ठिकाणी भाजपावाल्या मंडळींनी या ठिकाणी एक लाक्षणिक आंदोलन छेडलेलं होतं। मला एवढंच म्हणायचं होतं की या ठिकाणी लाक्षणिक आंदोलनाची गरज लागली कोणाला पाहिजे, ज्यांची तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्ता आहे त्या मंडळींना या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत। खासदार आहेत त्या ठिकाणी, ते लोकसभेमध्ये बोलले पाहिजेत किंवा त्यांचं बोलणं तिथे ऐकलं गेलं पाहिजे, विधिमंडळामध्ये आमदारांनी बोललं पाहिजे। पण हे सगळं एका बाजूला पावसाळी अधिवेशन आहे, का नाही त्या ठिकाणी तुम्ही गदारोळ करत, का नाही तुम्ही राजीनामे देत? कोणीतरी म्हणतंय की मी जाळून घेईन, कोणीतरी म्हणतंय की मी या ठिकाणी राजीनामा देईन। आता या सगळ्या ज्या बालगप्पा ज्या आहेत या झालेल्या आहेत। लोकांनी हे आंदोलन खरं तर कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली नाही तर स्वतः लोकांनी उतरावं लागेल, ही वास्तविकता आहे। माझ्या भगिनीच्या रूपाने त्या ठिकाणी ही सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की आज दुसरा दिवस आहे। या 2 दिवसामध्ये इथे आलंय कोण? तर भाजपावाली नेते मंडळी या ठिकाणी येत नाहीये, ही देखील एक शोकांतिका आहे। अरे तुम्ही जे भांडताय ते कशासाठी भेटताय? दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून भांडताय की नाही? आम्ही त्याच्यासाठीच भांडतोय। पण तुम्ही इथे का नाही? म्हणजे जे करेन ते मी करेन, जे करेन ते आमचा पक्ष करेल, त्या अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी चालणार नाहीये। हे जे विमानतळ होतंय हे दिबांच्या भूमीमध्ये होतंय, इथे रक्त सांडलं गेलंय, ते तुमच्या आमच्या भूमिपुत्रांचं सांडलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी एकच नाव मिळेल तर ते दिबा पाटलांचं असलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण मंडळींनी उतरलो पाहिजे। धन्यवाद।